वेगळं सांगायला नको, आज आम्ही अर्थातच कसिनोवरती चर्चा करणार आहोत. या विषयावरून बरंच राजकारण झालं आहे. अनेकांनी आपल्या स्वार्थासाठी या विषयाचा पुरेपूर वापर केलेला आहे, पण पर्यावरणाच्या दृष्टीनं अजूनपर्यंत म्हणावं तसं यावरती चर्चा झालेली नाही. काय काय ह्याचे डिसॲडव्हान्टेज आहेत, पुढे काय धोका आपल्याला उद्भवू शकतो, यावर अजूनपर्यंत सविस्तर कुणी चर्चा केलेली नाही. आणि कदाचित हेतुपुरस्पर या गोष्टीला टाळलं जातं की काय, असा प्रश्न इकडे उपस्थित होतोय. याचसाठी आम्ही आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि आपल्याबरोबर या विषयावरती सविस्तर चर्चा करण्यासाठी अर्थातच राजेंद्र केरकर सर आहेत. त्यांची जास्त वेगळी ओळख करून द्यायची आपल्याला अजिबात गरज नाही. राजेंद्र केरकर सरांना आपण सगळेच जण ओळखतो. त्याचबरोबर गोवा युनिव्हर्सिटीचे रिटायर्ड प्रोफेसर जो डिसोजा आपल्याबरोबर आहेत. ते सध्या कन्सल्टंट म्हणून पोल्युशन कंट्रोल बोर्डसाठी आणि CCP कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. आणि अर्थातच आपल्या तारा केरकर ज्या ह्या विषयावरती सामाजिक दृष्टीनं या कसिनोमुळे काय काय समस्या उद्भवलेल्या आहेत ह्यावरती चर्चा ह्यावरती सविस्तर ते आम्हाला सांगणार आहेत. तर वेळ न दवडता आपण या विषयावरती सुरुवात करूया. सुरुवातीला मी जो डिसोजा सर हांव तुमकां क्वेश्चन विचारतले. लकी 7 जो सध्या कसिनो रुतलेलो आसा आमच्या समुद्र किनाऱ्यान, कितें दिसता तुमकां? आतां हो रुतलेलो आसा, फुडें हाचें कितें जातलें आनी कशा पद्दतीन आतां हे एकूणच चित्र दिसता तुमकां? हें चित्र पयलें केल्या पयलीं की हांवें मे म्हयन्यांत सांगलेलें की हो कसिनो हांगा आसलेलो MPT हार्बरान आसलेलो आनी थिंगा हांव गेलोलो एज अ कन्सल्टंट. बिकॉज MV क्विंक म्हणून एक शीप आहा तें थिंगा आहा आनी तें 3-4 वर्सां तें थिंयसरूच आहा. आनी तें आतां ह्या मॉन्सुनान स्प्लीट जावन ऑयल पोल्युशन जातलें म्हणून आमी थंयसर गेलेले. आनी थंयसर हांवें रिपोर्ट दिलोलो पोल्युशन कंट्रोल बोर्डाक की दीस प्लेस हॅज ऑल्सो MV लकी 7 म्हणून आहा थिंगा. आनी तो लकी 7 विदाउट पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे परमिशन घेयनासतना, विदाउट कन्सेंट घेयनासतना थिंगा पार्किंग केलें. आनी तो कसिनो मांडवीन येवपाचो तयारी करतालो. तेन्ना हांवें तेन्नाच ऑब्जेक्शन हाडून पोल्युशन कंट्रोल बोर्डाक सांगलें, मूव अ पेटिशन इन द कोर्ट सेयिंग दॅट बाबा दीस बोट वी हॅव टू इन्स्पेक्ट. कित्याक आतां एक्सिडंट जालो न्हू, मागीर ते पोल्युशन कंट्रोल बोर्डाशी वयता. कमावन ताका कितें हॅझर्डस मटेरियल आसता, ऑयल आसता, ते पयले वर्कर्स आसता, सुवेज आसता. आनी मागीर वॉट पोल्युशन कंट्रोल बोर्ड कितें करतले तेन्ना? सो एवरी शीप वीच इज देर पोल्युशन कंट्रोल बोर्ड हॅज टू इन्स्पेक्ट, फायंड आउट वॉट इज दॅट, आनी ते हॅव अ डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन म्हणून आसपाचो. सो ती क्विंकाक प्लॅन ना तेन्ना ऑल दॅट चेंज 4 वर्सां आहा. आनी नाव MV लकी आहा थंयसर पयलें हांवें आनी त्या सायंटिस्टांनी आमी रिपोर्ट घातलो. ओके, म्हणजे लकी 7 मांडवीन येवपाक नाका ह्या खातीर तुम्ही 1 महिन्या आधीच ऑब्जेक्शन हाडलेलें आनी सांगलेलें बाबा एक लेटर बद्दल आहा म्हाज्या 2 हे आहा, 1 रिपोर्ट आहा आनी एक लेटर वीच इज नोट म्हणून पोल्युशन कंट्रोल एज अ कन्सल्टंट. देन हे लेटर तुम्ही चीफ सेक्रेटरीक धाडले का पोल्युशन बोर्डाक धाडले? थ्रू पोल्युशन कंट्रोल एज अ कन्सल्टंट यू मूव थ्रू द कितें म्हणटा पळय तें मेंबर सेक्रेटरी टू द सायंटिस्ट. सो सायंटिस्ट वी कम टुगेदर. तुमकां दिसना की तुमचे ते पोल्युशन कोर्टाचो रिपोर्ट धाडला तो आनी चीफ सेक्रेटरी लेटर धाडला, हे सगळे लेटर तेंच्यांनी जर कोर्टाक लायले ग्रीन ट्रिब्युनलाचेर जाल्यार तेजो आमकां फायदो जातलो असलो अशें तुमकां दिसना? जातलो आसलो आनी कित्याक बंद करतले असले एखाद्या तेका थंयसर घालचे न्हू म्हणून ऑर्डर पास जाता. पास जाता कित्याक कितें आहा कोर्ट कितें करता कोर्ट? कसिनो ओनर आनी गव्हर्मेंट ते फिक्सिंग करता थिंगा. तू चावल्या भशेन कर, हांव धावल्या भशेन करता, तू चावल्या भशेन कर, हांव धावल्या भशेन करता, ही तेंची तर्रास जाल्या. गव्हर्मेंटाचे अशेंच पाड पडला आनी हेका लागून पणजेकार इतले त्रास आज भोगतात. सारकें ते जाता तें. बरोबर.
सर मी तुम्हाला विचारेन, ऑलरेडी सॅल्वेज ऑपरेशन सुरू झालेलं आहे. हे सॅल्वेज ऑपरेशन नक्की म्हणजे इन डिटेल नको आहे आम्हाला, पण नक्की हे किती घातक असू शकतं आणि त्याचे पुढे काय त्याचं आम्हाला त्याचे हे जाणवतील का यानंतर? कारण एकदा सॅल्वेज ऑपरेशन कंप्लीट झालं त्यानंतर काय होणार आहे? कारण अशा प्रकारचे जहाजं जेव्हा नदीच्या मुखाजवळ असतात तेव्हा ते सगळीकडे धोकादायक ठरलेले. जगात अशा प्रकारचे जेव्हा जहाजं नदीच्या मुखावर आणून ठेवली जातात तेव्हा ते प्रदूषणाच्या दृष्टिकोनातून, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक असतं. आणि तो जो भाग असतो तो पर्यावरणीय संवेदनाक्षम असतो. आणि अशा भागात ज्या ठिकाणी अरबी सागर आणि मांडवी नदी या दोघांचं संगम होतो आहे आणि दुसऱ्या बाजूने आपल्याकडे जुवारी नदी येते, तर अशा वेगवेगळ्या भागातलं गोडं पाणी, खारं पाणी अशी वेगवेगळी पाणी त्या ठिकाणी एकत्र येतात. आणि त्या ठिकाणी अशा मोक्याच्या जाग्यावरती हा जो कॅसिनो आहे, तरंगतं जहाज जे आहे ते जहाज एकंदर त्या ठिकाणी प्रचंड मोठी समस्या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून, सामाजिक दृष्टिकोनातून आणि एकंदर गोव्याच्या अस्तित्वाच्या दृष्टिकोनातून ती समस्या निर्माण होणार आहे. आणि जेव्हा या ठिकाणाहून हे हलवण्यासाठी किंवा ते हलवल्यानंतरसुद्धा हा जो परिसर आहे तर त्या परिसराला एकंदर धोका निर्माण होणार आहे. कारण तो जो सगळा जो परिसर आहे त्या ठिकाणी आपल्या गोव्याचं जे मुख्य जीवन आहे, अन्न आहे, मासे जे आहेत, तर ते मासे जो महत्त्वाचा घटक आहे तर ते त्या ठिकाणी प्रदूषित होण्याची मोठी समस्या आपल्याला भोगावी लागणार आहे. यापूर्वी आपण अशा प्रकारचे जी जहाजं आहेत, तरंगते कॅसिनो आहेत, यामुळे प्रचंड समस्या भोगलेल्या आहे. आपल्या पोटात जे अन्न जात आहे, जे लोक आनंदाने मासे खातात, मासे खाऊ गोमंतके, मी खरं तर शाकाहारी बनलो आहे कारण पर्यावरणाचा विषय माझ्या नसानसात भिनलेला आहे. पण एरवी आपल्याकडे अशी भावना आहे लोकांची की मासे खाल्ले पाहिजे, तर त्या लोकांसाठी हे प्रचंड मोठं संकट आहे. जे बांगडे किंवा बाकी सगळे जे मासे असतात तर त्या मासे हे या ठिकाणचं जेव्हा तेल जे आहे ते कोणी किती सांगितलं तर एखादी छोटी तुम्ही जर वस्तूसुद्धा त्या ठिकाणी ठेवली तेलासकट तर त्या ठिकाणी गळती होणारच. आणि त्यामुळे हे ऑपरेशन जेव्हा करतील तर त्यावेळेला निश्चितपणाने आताही प्रश्न निर्माण होणार आहे आणि कालांतराने प्रश्न निर्माण होणार आहे. आपल्याकडे काय झालं की अशा प्रकारचे कॅसिनो आणून ठेवले जातात आणि नदी हे जिवंत आहे याची भावनासुद्धा कोण बाळगत नाही. आता जेव्हा गंगा ही जिवंत नदी म्हणून सांगितलेली आहे, आपल्याकडे प्रयत्न सुरू झालेले आहे की मांडवीलाही जिवंत नदी मानावी. खरं आपल्या पूर्वजांनी तिला जिवंत मानलेली आहे, परंतु आपले राजकारणी जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारची सोंग निर्माण करतात आणि आपल्या सोयीनुसार नदीचा वापर करतात. आणि त्यामुळे कर्नाटक जे आहे राज्य, त्या कर्नाटक राज्याने आज आपल्या मानगुटीला पकडलेलं आहे आणि मानगुटीला पकडून ते सांगतात आम्ही कळसा भांडोरा प्रकल्प पुढे नेणार आहे. आणि ते त्यांनी आपल्या हे जे लवाद आहेत आणि सर्वोच्च न्यायालय दोन्ही ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की गोव्यातल्या लोकांना जे पाणी जातं आहे नदीचं ते लोक हे पिण्यासाठी पाणी वापरतात, पण त्याचबरोबर त्या ठिकाणी कॅसिनोसाठी त्यांना पाणी हवं. म्हणजे जे पिण्याचं पाणी असतं, जे पाणी आपल्या माशांच्या अस्तित्वाचं आहे, जे पाणी पर्यावरणाला पोषक आहे, त्या पाण्याचा असा गैरवापर आपण केवळ पर्यटनाच्या दृष्टिकोनातून, पर्यटक येतात त्यांच्या सोयीसाठी, म्हणजे एका गरीब राज्यातून येणारे पर्यटक माझ्या दारातून जेव्हा जातात तेव्हा मला खूप वेदना होते की आंध्र आहे, तेलंगणा आहे, महाराष्ट्र आहे, केरळ आहे, कर्नाटक आहे, हे सगळ्या राज्यातून येणारे काही जे लोक आहेत ना त्यांचा हेतू फक्त गोव्यात जुगार खेळण्यासाठी जावा, खाऊ पिऊ मजा करू ऐश करू अशा प्रकारची भावना झाली. आणि त्यामुळे हे सॅल्वेज ऑपरेशन सुरू झाल्यानंतर तो जो आणि एकंदर ही प्रक्रिया आणि सध्याही प्रचंड मोठा हानी हो पोहोचू शकते. प्रश्न एकूणच आपल्याला मला भोगावा लागणार आहे. भोगावं लागणार आहे, बरोबर. एकूणच मला वाटतं मांडवी नदीचा सोयीस्कर वापर दोन्ही कडून होतोय. एकीकडे कळसा भांडुरा आणि हो. आता इथे कसिनोमुळे, हो. तर नक्कीच मांडवीचं अस्तित्व धोक्यात आहे असं म्हटल्यास मला वाटतं वावगं ठरणार नाही. मॅडम तुमका किती दिसतात आता दोघांनी आता इथले राजेंद्र बाबांनी सांगितलं त्याप्रमाणे नुसते हे आमच्या गोंयकारांचे खरे जेवण, शीत आणि नुस्त्याची कडी, हे आज नुस्तें तुमकां पळयता ते हुमण आसा न्ही, इतले ते नुस्तें कितले ताज्जे नुस्तें जरी हाडून ते हुमणान घातले ते ताका तो चव आमच्या ज्या भुरग्यापणान आसली ती चव आतां ना. आम्ही काम केला अबाउट फिश डिसीजेस. Yes. माझे रिसर्च पेपर्स आहे इंटरनॅशनल जर्नल इन वेअर देवर अबाउट 45 डिफरंट व्हरायटीज ऑफ फिश. देर वर ट्रेडिशनल फिशरीज पीपल वर गेटिंग डिफरंट कितें म्हण तामुसो म्हूण
सेल्फिश तू म्हणता ते सारखे लोक थिंगा वचून सेल्फिश काढून ते जेताले ओली सेल्फिश तिसऱ्यो खूब कालवां ती मोठी कालवां आता ते असली दिश्टी पडना आता मांडवी इज नॉट मेंट फॉर सेल्फिश नॉट मेंट फॉर लायवलीहूड मांडवी कित्याक लागून हा मांडवी इज फॉर कॅसिनो आनी कॅसिनो रिसर्च केला आमी फूल नाव देर इज नो गुड बायोडायवर्सिटी ना मांडवीन बायोडायवर्सिटी गेली आतां कशें हांगा मांडवीन कितें आहा तुका जाय सांगता मेळटली दॅट इज नो हार्डी फीश फिडींग ऑन डेट आनी कितें मेळटलें तुका शेवटे मेळटले थोडे ते वास नाल्यार ते तिवूर मेळटले ते सांदिनीस ते सगळे गोज आहा थंय ते गो खाता पळय तोहूय नुस्तें मेळटा आनी ते आमचे कोण आहा पळय XYZ तांकां ते आमोटीक बरें लागता. इथे घेऊया एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहिलं असेल की किती गंभीर असा हा विषय आहे, मांडवीचं अस्तित्व किती धोक्यात आहे हे आता आपल्याला कळलेलं आहे. वेळ झालेली आहे एका ब्रेकची. ब्रेकनंतर आपण पुन्हा याच्यावरती सविस्तर चर्चा करणार आहोत. ओके. लकी 7 ही गोवेकरांसाठी कशी अनलकी ठरू शकते यावर आम्ही चर्चा करत आहोत. केरकर सर, मी तुम्हाला पुन्हा प्रश्न विचारेन की तुम्ही हा ऑपरेशन बघितलंच असेल, एकूणच तुम्हाला काय वाटतं की अजून ह्याला किती दिवस लागणार आणि ज्या पद्धतीनं काम सुरू आहे ते कशा पद्धतीनं, म्हणजे काय वाटतं तुम्हाला, ते खरंच शक्य आहे का इतक्या लवकर काढायला? इतक्या लवकर म्हणजे जर इच्छाशक्ती असेल तर ते सरकार करू शकतं आणि इच्छाशक्ती नाही तर मग ते अशाच प्रकारे जे टाळाटाळ जे आहे म्हणजे रिव्हर प्रिन्सेस जसं सरकारने विधानसभेत स्पष्टपणे सांगितलं होतं की अमुक कालखंडात ते काढलं जाईल, परंतु नंतर इतकं लांबत गेलं आणि त्या ठिकाणी टारबॉल आले किंवा त्या ठिकाणचे जे मासे आहेत या माशांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागले. माशामुळे लोकांना सुद्धा तो संपूर्ण त्रास भोगावा लागला आणि एक नैसर्गिक सौंदर्याने युक्त असा जो किनारा होता तो प्रदूषित झाला. अत्यंत बकाल परिस्थिती त्या ठिकाणची झाली कांदोळी परिसराची. मला वाटतं तीच परिस्थिती आज लकी 7मुळे मिरामारवरती येणार आहे. मिरामार या शब्दाचा अर्थ होतो मृगजळ. तो इतका सुंदर परिसर ज्या ठिकाणी आपल्या गोव्याचे आपण शिल्पकार म्हणतो भाऊसाहेब बांदोडकर यांची समाधी आहे, ज्या ठिकाणी बसल्यानंतर तुम्हाला म्हणजे एक वेगळा विचार दिव्यत्वाची जेथे प्रचिती येते असा हा परिसर आज सरकारने अशा प्रकारच्या कॅसिनोने पूर्णपणे व्यापलेला आहे की गोवेकरांना नवीन पिढीला कशी स्फूर्ती मिळेल. आणि मला वाटतं हे जे ऑपरेशन आहे ते जर सरकारच्या मनात असेल की ज्या पद्धतीनं आता 5 कॅसिनो आपल्या उरावरती बसलेले आहे तसाच हा जर त्यांना खपून घ्यायचा असेल तर ते खपून घेतील आणि मग सांगतील की नाही ते अमुक अमुक कारणं आहेत, अमुक आता पाऊस मोठा कोसळतो आहे किंवा पाऊस नाही त्यामुळे तो ऋतून बसलेला आहे, अशा प्रकारची कारणं सरकार सांगेल. पण जगामध्ये आता अशा प्रकारचं तंत्रज्ञान उपलब्ध झालेलं आहे की अशा समस्या ज्या आहेत त्या समस्या इच्छाशक्तीच्या माध्यमातून दूर करता येतात. आणि जरी या संदर्भातली ऑपरेशन यंत्रणा जी आहे ती खर्चिक असली तरी शेवटी आपण आपल्या चुकीमुळे हे सगळं झालेलं आहे हे सरकारला कळलं पाहिजे. कारण तुमचं या संदर्भात अजिबात धोरण नाही. एखाद्या नदीची मुखावरची जी जागा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून संवेदनाक्षम असते, निसर्गाच्या दृष्टिकोनातून संवेदन असते, तर त्या संदर्भातली धोरणं आपण स्पष्ट केली पाहिजे. अरे किती वर्ष झाली तुम्ही पणजीमध्ये हे सगळे खेळ खेळतात, ज्या ठिकाणी हे कॅसिनो आणून ठेवलेले आहे, ज्या नदीचं पाणी पवित्र मानलं जातं, ज्या नदी म्हणजे ती नदी जी आहे तिचा उगम कर्नाटकातल्या देगाव गावात होतो आणि तिथून ती ज्या जंगलातून येते तो जर परिसर तुम्ही बघितला ना, मला वाटतं गोवेकरांनी तो जाऊन बघावा. कारण त्यांना गंगा जी आहे, गंगा जशी हिमालयातून येते त्याच्याही पेक्षा सुंदर नदीचा उगम, नदीचं पात्र आहे हे त्यांना अनुभवायला मिळेल. गंगेचा जेव्हा जन्म झाला नव्हता त्याच्यापूर्वीपासून आपली मांडवी नदी ह्या परिसरातून वाहते आहे आणि मग ती आपल्या पणजीमध्ये येते, ज्या ठिकाणी महालक्ष्मीचा परिसर आहे, पवित्र देव धर्म मानणारी तुम्ही सगळी माणसं आहात. त्यांनी जर अशा प्रकारचे खेळ जर चालू ठेवले तर मला वाटतं की आता पर्यावरणामुळे आपण सगळेजण रसातळाला जाणारच आहोत, तर आपली जी
पिढी आहेत, ही पिढी आता पुढे काय घेऊन जाणार आहे? महाभारतामध्ये त्याने बघितलं की ज्या पद्धतीनं सगळा विध्वंस झाला, कौरव पांडव यांचं युद्ध झालं, विनाश झाला, हे सगळं तुम्ही पाहतात, तुम्ही संस्कृतीच्या संदर्भात सांगतात, आणि हे खेळ कितीपर्यंत तुम्ही चालू ठेवणार? पर्यावरणाचा ज्यांना विषय येता त्यांना तुम्ही तुमच्या परीन सरकाराक कन्सल्ट करता की सांगता बाबा हे बरोबर ना, हे अशें आसा, तरी कित्या खातीर अशें जाता? ग्रांटेड घेता म्हणजे तुमकां सगळ्यांक? पळय, ते पयलें प्रमुख म्हणजे कितें, कसिनो केरकर बाबान सांगला भशेन इज अ डर्टी मनी, आनी द डर्टी मनी मेळोवपा खातीर कोणी तो हे पक्ष ना तो पक्ष त्यांच्या पॉकेटान पयशे गेले म्हणजे ते मागीर दुर्लक्ष करतात. आतां पळय, स्टार्टींग ते रिवर प्रिन्सेस येयलो 2000 येयलो, तेन्ना कोण मुख्यमंत्री आसलो तो सगळे जाणा 6 म्हयन्यांनी काडटा. तो सरकार गेलो, मागीर दुसरो सरकार येयलो, मागीर परतून तो सरकार येयलो, मागीर ते 12 वर्सां ती थिंगा उरली. अशान मागीर प्रश्न पडटा की पर्पजली दवरतात काय? ते आतां ते सारकें म्हणलें, 12 वर्सां ते पयलो घेतलेलो जाल्यार 60 crores गोंयकारांक मेळोवपाचे. ते बोटाचो वॅल्यू आसलेलो 60 crores 80 crores बीट करून कोण घे आनी व्हर ती बोट. टोपी घातली गोंयकारांचेर, कितें घातली थिंगाच दवरलो. सेम थिंग आतां लकी 7 तुका दिसता ते केरकर, आय एम सिनिकल, ते पोंटून हांवें नॉयज करून ते ती 1-2 म्हयने थिंगा रावली, थिंगा पोंटून अलिना सल्डानान मातशें कितें हें करून ती पोंटून गेली 2 म्हयन्यांनी कट करून. आतां कितें हे वचो जाल्यार फायदो ना. आतां कितें आहा, हे कट करून म्हणजे तुका कट लकी 7 आनी कट कमिशन. आतां कॉस्ट ऑफ द पीपल कितें करूं आमकां पर्यावरण सांबाळूंक जाय न्हू. इट विल कॉस्ट अस 80 crores. कोण बीट करतलो ते आहा मागीर फिक्सिंग. सेम बिडर्स वील बी देर, सेम फेलोज दे नो नाव. Cutting and chopping in Goan waters is big money. So आता हे कसिनो हाडून chopping. हे आता so कसिनो हा. When it was brought, what was the to that time? Offshore casino. What's the meaning of offshore? Offshore म्हणजे 10 kilometers भायर. This casinos, see the thing, people are not understanding it was guided under Marine Act, Maritime Act. In the Maritime Act, that time debate was saying, अरे गोंयकार तुमी कित्याक भेंता कसिनो हांगा आसना, ते आसले दर्यान. पळय debate of during that 1994 when it was being introduced, anti-gambling and gambling हाडला. And it will be there. They are tourists are these boats cannot go even 50 meters out. They are all bogus scrap boats which are rejected in America, rejected in Hong Kong, rejected in Angadon. And both the governments, once you are in power, my maintenance, you know, there are MLAs who sign this boat maintenance गाल 5 लाख 10 लाख per signature. Do on that and find out. Yes, big money is involved by the political persons in power and they are fooling Goans. त्यांचे म्युच्युअल अंडरस्टँडिंगान हे सगळे चालू आसा. म्युच्युअल अंडरस्टँडिंग. हांव पावर आसतना तूं बोब मारपाचें, तूं पावर आसतना हांव बोब मारपाचें. आनी डॉक्टर जोक पिसोन काडपाचें. डॉक्टर जोक पिसोन काडला ते. कितें आणि म्हणलेली कोणी तारा? एनजीओ फुडें सरून बोवाळ घालताले, ती एनजीओ पिशे लागला. ती एनजीओ आनी कांय काम ना, हेच एक काम आसा म्हणून बायणां काडले. पण पणजेन आज बायणां चल्ल्या, हे कोण सांगता? ही राजकारणी म्हणला पळय ते सारकें. हांव थिंगाच रावता न्हू.
पण ते ते- इसाच्या ते तारा केरकर ते 300 माझ्या घरात सांगतात घरासमोरच त्यांच्या या जो जवळ डिसोजा सरांचं घर अगदी कसिनो कॅप्टन ऑफ फुडल्या पोर्टच्या opposite, हा. सो जो सर अगदी जवळून त्या ठिकाणी काय चालतं सगळी हे घाण आम्हाला पळतात. मला वाटतं अधिक सविस्तर किती चालतात पहिले ते हाडले ते कसिनो हाडले दवरले थिंगा कॅप्टन ऑफ पोर्ट आय हॅव गिवन परमिशन ओनली फॉर अँकर एंकरिंग द कसिनो. अरे बाबा आनी ताका तूं एंकरिंग कसिनो तूं दिता आमकां ती ऑर्डर येयला एंकरिंग करून दी म्हणून. अरे बाबा कितें जाता ते रातचें जाणा तूं तारा केरकर म्हणून थिंगा प्रॉस्टिट्यूशन जाता सगळें तें सगळें. म्हाका पडोंक ना म्हाजेर पडलो ते हाली ते बोट थिंगा लागता की लागोना. अरे खरें म्हणून जालें न्हू तो हे सगळें कॅप्टन नाटकां ऑफ पोर्ट चल्लां. आहा पळय न्हू तेजेर FIR जावपाक जाय कित्याक तेची जबाबदारी हे सगळें पळोवपाची ताणें सरळ जाता पळय दिवपाक जाय. तेणें and we are getting revenue of what at the cost of the people of Panjim. Revenue म्हणटा at आमचे स्वता आमचे हेल्थ पिड्यार करून आमकां रातची न्हीद पडना ते थिंगा ते बोट येयल्यो ते व्हडले तामिळनाडूच्यान येता कर्नाटकाच्यान येता महाराष्ट्रात येता इवन फ्रॉम वेस्ट बेंगॉल गाडयो पार्क तुका दाखोवंक एटलीस्ट आय शो यू 100 डेज बिकॉज आय एम स्टेइंग देर न्हू रातचे येता थिंगा ते वयता साहेब वयतात ते कसिनोचेर वयतात. हे कितें करतात म्हज्या घरा सामकें हाकतात आनी मुतता. आय एम टेलिंग यू विथ इमोशन बिकॉज ते ड्रायव्हर कितें करतले वेर दे पीस where will they urinate? They are doing it in front of my house. And the ministers and this, their government fellows, they are looting and eating money. They are getting money for that at our cost. People are suffering. Follow no? पणजे न्ही आमची राजधानी पणजी राजधानी म्हणून ती दिसता तरी Mutri Lane, my area is called Mutri Lane, Hagri Lane. कितें चल्लां? आपल्या स्वार्थाक लागून कितेंय करतात. We are getting revenue. Who is getting revenue? We are as Panjimite. Tell me how many Panjimites are getting revenue from that dirty money which the then Chief Minister said. फक्त आपण पर्यावरणाच्या दृष्टीनं बोलू. असे जेव्हा कोणते प्रोजेक्ट्स येतात कसिनोज जे पर्यावरणाला डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली घातक ठरतात तेव्हा बाकीचे जे हे आहेत SCCP म्हणा किंवा ह्या लोकांमध्ये समन्वय असला पाहिजे की नाही आणि ते असतो की नाही हे तुम्ही आम्हाला जास्त सविस्तर सांगू शकता. आणि कशा पद्धतीने या लोकांनी काम केलं पाहिजे जेव्हा कसिनोला तुम्ही परमिशन देता तेव्हा कोणकोणते त्यांच्या बाजूने जबाबदारी त्या लोकांनी पार पाडली पाहिजे होती असं वाटतं तुम्हाला? आता पर्यावरण जे खातं आहे आपल्याकडे त्या खात्याची महत्त्वाची जबाबदारी असते की आपली जी नदी आहे ही आपली जीवनरेषा आहे ज्याला लाईफलाईन म्हणतात आर्टरीज म्हणतात. तर ही आर्टरी कशी स्वच्छ सुंदर राहील हे पाहणं त्यांचं कर्तव्य असतं. आता त्यांनी सांगितलं डॉक्टर जॉय डिसोजासारखा एवढा मोठा आपल्या गोवा विद्यापीठाचा शास्त्रज्ञ त्यांच्या घरासमोर हे सगळं चालतं आहे. त्या ठिकाणी म्हणजे लघवी किंवा लोकांना टॉयलेट नसल्या कारणाने ही परिस्थिती उद्भवलेली आहे. अरे जेव्हा तुम्ही अशा प्रकारची घाण अशा प्रकारचा उद्योग नदीच्या पात्रात आणता तुम्हाला काय म्हणावं मला कळत नाही. आणि जेव्हा लोकांच्या आरोग्याशी जेव्हा लोकांच्या एकंदर जीवनाशी तुम्ही खेळतात हा खेळ चालू आहे. आणि आपल्याकडे पर्यावरण खातं काय आहे किंवा आपलं कॅप्टन ऑफ पोर्ट्स काय आहे किंवा बाकी सगळी जी किंवा आपली महानगरपालिका आहे ह्या सगळ्या खात्यांनी एकत्र येऊन ह्या संदर्भात एकात्मिक अशी भूमिका घेतली की हे आम्हाला संकट नको. तुम्ही इथून नदीच्या मुखावर जे भाग आहे तिथून तुम्ही तो हलवा आणि कुठं ते न्या. पण ह्या संदर्भात सरकारने धोरणात्मक भूमिका घेतलेली नाही. तुमची भूमिका स्पष्ट असली पाहिजे की अशा प्रकारची घाण अशा प्रकारच्या माध्यमातून लोकांच्या आरोग्याला जे प्रश्न निर्माण करतात त्या व्यवसायावरती टांग बसलीच पाहिजे. आणि कॅप्टन ऑफ पोर्ट जे आहे हे यंत्रणा जी आहे ही यंत्रणा आजपर्यंत दुर्बल झालेली आहे. आणि आपल्याकडे तुम्ही जर बघितलं असेल की गेल्या 4 महिन्यात म्हणजे एका वर्षाचा जर कालखंड काढला आणि लक्षात येईल तुमच्या की किती संचालक बदललेले आहेत पर्यावरण खात्याचे. म्हणजे एकही
आपल्याकडे जो गोवा पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या माध्यमातून येणारा अधिकारी, एकही अधिकारी सक्षम नाही. आज हा अधिकारी, दुसऱ्या दिवशी दुसरा अधिकारी, तिसऱ्याला नेमला तर तो म्हणतो मला ही जबाबदारी नको, मला दुसरं खातं द्या. म्हणजे अशा प्रकारची धमकी. अरे नेमा व्यवस्थित आणि ह्या सगळ्या लोकांना वठणीवर आणा. अशा प्रकारचे जे व्यवसाय आहे, हे व्यवसाय गोव्यासारख्या राज्याला अत्यंत विघातक आहेत आणि हे व्यवसाय पूर्णपणे कॅसिनोसारखे व्यवसाय आपल्या गोव्यातून पूर्णपणे हद्दपार झाले पाहिजे. आपण कितीही जर सांगितलं ते रोजगार निर्मिती होते, महसूल मिळतो. माझ्याजवळ 1000 मार्ग आहे. सरकारने जर सरकारची इच्छा असेल, याहीपेक्षा कोटी रुपये सरकारला मिळू शकतात. इतकं आपल्याकडे धन आहे, इतकी आपल्याकडे नैसर्गिक संपदा आहे. इच्छा नाही सरकारकडे. म्हणजे जे पाहण्यासाठी लोक अंदमान निकोबारमध्ये जातात, जे पाहण्यासाठी लोक आपल्या पूर्वांचलात जातात, ते सगळं आपल्या गोव्यामध्ये आहे. म्हणजे लोक सांगतात की हिमालयामध्ये आम्ही जातो का, तर त्या ठिकाणी अशा नद्या आहेत की 12माही वाहतात. आपल्याकडे सुद्धा 12माही वाहणाऱ्या नद्या आहेत, परंतु हिमालयातल्या लोकांनी अशा प्रकारची आपल्या नद्यांची परिस्थिती केलेली नाही. आपण आपल्या मुलांना म्हणजे त्यांचं भवितव्य, त्यांचं वर्तमान हे निश्चितपणे विनाशाकडे नेण्यासाठी आपण पोषक वातावरण निर्माण केलेलं आहे. या संदर्भात कॅप्टन ऑफ पोर्ट्स, एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट, गोवा स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड या सगळ्यांनी जर व्यवस्थितपणाने एकात्मिक भूमिका घेतली नाही, ठोस या संदर्भात सरकारला सांगितलं नाही, म्हणजे आपल्याकडे जो मुख्य सचिव असतो त्याचं कर्तव्य असतो, पण ही यंत्रणा इतकी दुर्बल झालेली आहे की जे सत्ताधारी आमदार सांगतात, सत्ताधारी राजकारणी सांगतात, त्यांच्या तालावर नाचतात. अरे तुमचा जो हृदयातला स्वर आहे त्याचं ऐका, तुमच्या मुलांचा विचार करा, तुमच्या एकंदर जो परिसर आहे त्याचा विचार करा. आणि तो जर प्रत्येकाने केला तर निश्चितपणाने अशा प्रकारचं जे काय सावळा गोंधळ चाललेला आहे ना, तो निश्चितपणे थांबेल आणि आपलं राज्य जे आहे त्या राज्याला निश्चित दिशा मिळेल. जो सर तुम्ही लकी 7 हो कसिनो मांडवीन येवपाक नाका म्हणून 1 महिना आधीच तुमचो रिपोर्ट दिल्लो, नोटीस दिल्ली. सो जेन्ना अशे रिपोर्ट एक एनवायरमेंटलिस्ट दिता, एक तज्ञ व्यक्ती दिता, जो कन्सल्टंट पोल्युशन कंट्रोल बोर्डाचो असो रिपोर्ट जेन्ना दिता प्रशासनाक जाल्यार त्या रिपोर्टाच्या आधारार सरकाराक चॅलेंज करपाक जाय नाशिल्लें की पळय हो रिपोर्ट आसा, हो कसिनो आमकां नाका, अशें जावूं शकचें नसलें. जातलें कितें आहा, केरकर बाबान बरे भाशेन म्हणला, कोऑर्डिनेटेड एफर्ट जाय. हे नाटक नाका आमकां. नाटक कितें, CCB दाखयता दीस कॅप्टन ऑफ बोर्ड पडटा, कॅप्टन ऑफ बोर्ड दाखयता CCB ड्युटी, CCB म्हणटा पोल्युशन कंट्रोल बोर्ड. अरे हाडटा तुमी पोल्युशन कंट्रोल बोर्ड. आमकां आय वॉज कन्सल्टंट देर. गुड. आनी क्वींक वी नो द क्वींक आहा पळय तें आतां टील जाला. होल वास्को वयतले आनी होल वेस्टर्न कोस्ट वयतलो. इतली गंभीर समस्या आहा. ह्या आतां तूं म्हणटा पळय तें वेरी लकी 7 हांवें रिपोर्ट दिलो, बाबा तूं इमिजिएटली मूव द कोर्ट. तें लेटर तुवें दाखोवंक जाता की दीस बोट इफ इट कम्स हियर disaster will happen. Please, Pollution Control Board, you send scientists, and scientists also, we scientists should go and inspect what is there. तूं थिंगा ती कशें बोट ती दोत्ता मार्मा गोवा म्हणटा, this is Marmao Goa property. Marmao Goa property, but the effect is coming on Goa, no? Marmao Goa property ते म्हणटा गोवा प्रॉपर्टी. हे सगळें डिविजन केलां फॉर आपल्याच्या फायद्याक केलें तें. सो what happens is ते कोर्टान गेलेले हियर द कोर्ट येवन कितें म्हणलें, यू आर द कसिनो ओनर, यू आर द गव्हर्मेंट. आय डोंट मायंड गिविंग देम द परमिशन, वी डोंट मायंड. ते म्हणटा गव्हर्मेंट इज अलाउइंग मी टू. देन कोर्ट म्हणटा मिमिया बीबी राजी, हम क्या करेगा, तुमको देने का है ना, तुम पैसा देने का है, तुम पैसा देता है, तुम सर्विस देता है, तो तुम करो. बट व्हेन पोल्यूशन कंट्रोल बोर्ड से ये मिमी बीबी का नहीं, ये हमारा समस्या है. गोवा आता ती मिमी बीबीची समस्या जाल्या ती गोंयकाराची समस्या. हे आता कितें करतले लकी 7 टू सेव गोवाज एनवायरमेंट,
we have sanctioned 20, instead of getting money from the casinos, people of Goa will be giving money, and I mean like a Nandi Bell. Oh, we are going, the people of Goa should wake up, listen to environmentalist activists, because आमकां ते political सत्ता नाका. हे हाडल्या पळय ती लोंगडी बोटी ती भायर ते आमकां हिंगा ना ती आमकां गोंयान नाकाच कित्याक ही लोंगडी बोट थिंगा बुडटिली ती हे सगळो कचरो घाण हांगा हाडून मांडवीन घातला तो ऑफशोर म्हणून नांव घातला फोटोंक लोकांक कोर्टेन ऑफशोर म्हणजे वॉट ऑफशोर म्हणजे ऑफ द मांडवी अरे ऑफशोर मीन्स legally, scientifically 10 kilometers away from the coast. But your पांचय बोट even 1 kilometer रावंक जायना. आमी जागो सोडून काडटले आमी हें करून साडटले हें कितें नाटकां केल्या fooling the people. All the 40 people whether this party, that party, these elected representatives, they don't listen to scientists, and scientists सांग आमकां ते मागीर no scientists thank in Goa because of in Goa these things are coming. Otherwise कितें आमी नको. I talked to them. This science they have to do it. No, they should. सरकाराच्या अगेन्स्ट न्हू कोण उलोवपाक सोदना कित्याक कोणाक जाय तेंची त्यो उठा बश्यो कोण धांवतलो तेंच्या फाटल्यान फाल्यां त्रास केले जाल्यार हे सगळें नाका लोकांक पण लोकांनी जर अशी सुशेगादपणान रावले फाल्यां कितेंय जावंक शकता आनी मागीर कपलार हात मारा. इम्पॉर्टंट थिंग ते इन्स्टेड ऑफ मरीन एक्ट म्हणून ते हें करपाक इनलँड वॉटरवे एक्ट पास केला ती लोकांनी इनलँड वॉटरवे म्हणून फ्रॉम मरीन टू इनलँड वॉटरवे कित्याक केल्या की हांगा ती छेपन घालपाची रात तुमी बस कितें म्हणटा पळय लेम डक म्हणटा न्हू इंग्लिशीन आतां कोंकणीन कितें म्हणटा पळय रावत तुमी थिंगा आतां ते हालोवंक जायना ती हावलेली गेली ती आनी 16,7 जातल्यो ह्यो ती काडूंक जाय जाल्यार बरे भाशेन हें करून बावले भाशेन काडून सो हे एक्झिस्टिंग कसिनो आसात त्यांचीही गॅरंटी ना तेंची गॅरंटी ना ते आतां दवरल्या आतां सपोज देर इज अ बिग स्टॉर्म डिझास्टर तांकां कांय करूंक जायना ते आतां इतले प्रे करता कॅप्टन ऑफ पोर्ट नथींग शूड हॅपन बिकॉज monsoon but once if this spike they cannot move from here. एकूणच या चर्चेवरून आम्हाला लक्षात आलंच असेल की मांडवी नदीचं अस्तित्व किती धोक्यात आहे. एकीकडे कर्नाटकची वक्रदृष्टी आहे आणि दुसरीकडे आपल्या 40 आमदारांच्या मुकसंमतीमुळे असे प्रकार घडूच शकत नाही हे आजच्या या चर्चेवरून आपल्याला लक्षात आलंच असेल. पाहूया MV लकी 7 अजून किती दिवस या ठिकाणी राहते आणि पुढे आपल्याला गोवेकरांना आणि खास करून पणजीकरांना याचे कोणकोणते दुष्परिणाम भोगावे लागतील हा येणारा काळच आपल्याला सांगणार आहे.